नमस्कार मित्रांनो, मी आज आलेले आमच्या इच्छा रामेश्वर महादेवच्या मंदिराच्या पाया पडायला. एक प्रवेशद्वार आहे. इथं खूप लांबून लांबून लोक येतात पाया पडायला. पाया पडण्यासाठी हे बघा काही काही आलेले. हे तुळशी गंधरावणी. हा काही कार्यक्रम वगैरे असला तर सभागृह आहे मोठा पूर्ण. हे बघा पूर्ण मंदिर असं. परत सभागृह आहे. हे रामाने स्थापित केलेलं मंदिर आहे. राम जेव्हा वनवासात आले होते 12-14 वर्षाचे, तेव्हा हे लक्ष्मणाने बाण मारून उत्पन्न केलेली विहीर आहे. त्याला आता झाकण लावलेले. पहिले खुली होती, आता झाकण लावलेलं आहे तिला. हा सभागृह. इकडे छोटंसं रामाचं मंदिर ते दाखवते मी तुम्हाला. हे छोटंसं रामाचं मंदिर बांधलेलं आहे. राम जेव्हा वनवासात आले 14 वर्षाचे, तेव्हा हे रामाने मंदिर महादेवाच्या पिंडीची स्थापना केली होती. हे नवीन बांधकाम झालेलं आहे. हे पण वॉटर प्युरिफायर पण नवीन लावलेलं आहे. हे मंदिराचं कलश वगैरे, आभाळ, वातावरण एकदम छान आहे. हे पूर्ण जुनं बांधकाम आहे. हे बघा किती छान वाटते. भारी पूर्ण बांधकाम आहे. ही खिडकी वगैरे. हे नंदी आहे. ही छोटीशी महादेवाची पिंड. परत ही एक महादेवाची पिंड आहे. हे मेन मंदिर चालू होते इथून. आता परत पायऱ्या आहे. महादेवाच्या नंदी समोर, महादेवाच्या मंदिरासमोर 2 नंदी. हे मंदिर आहे महादेवाचं, रामेश्वर भगवानचं. ते खिडकी आहे. किती सुंदर डिझाईन, नक्षीकाम आहे. पंखे वगैरे लावलेले आहे. हे खांब आहे. घुमट आहे. हा घंटा आहे मोठा घंटा आहे. इथे अशी मान्यता आहे की जे कोणी नवस करतं त्याचा पूर्ण होतो. त्याची ही नवसाचे घंटे बांधलेले. चांगले आतमध्ये. हे बघा, अशी भाविक भक्त दुरून दुरून गावावरून येतात मंदिरात पाया पडायला. येऊ दे आरामशीर. महादेवाची पिंड. ओम नमः शिवाय, 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 ओम नमः शिवाय. परत जाण्याचं